नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे मोदीजी आंदोलकांना सतावणं थांबवा. मित्र, आता CJPचं जे दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर आंदोलन झालं, त्याच्यामुळे मोदीजी खूपच वैतागलेले आहेत की या आंदोलनात त्यांना खूपच त्रास झालेला आहे आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आहे व त्याच्या बदली दुसरे शिक्षण मंत्री देखील त्यांना ॲक्सेप्ट करावे लागले आहेत. परंतु ही मोदींना त्यांची फार मोठी हार वाटते आहे आणि त्याच्यामुळे ते नाराज होऊन आता आंदोलकांना सतावणे नवीन नवीन मार्ग शोधत आहेत आणि आंदोलकांवर खोट्या केसेस टाकणे, तसेच त्यांना अटक करणे, धमकावणे असे प्रकार त्यांच्याकडून केले जात आहेत. म्हणजे मोदीजी प्रत्यक्ष करत नाहीत, परंतु भाजपचे जे नेते आहेत त्यांच्याकडून हे प्रकार केले जात आहेत आणि आंदोलकांना सतावण्याचे वेगवेगळे मार्ग ते अवलंबत आहेत. तसेच आंदोलकांना जेलमध्ये टाकून त्यांची इन्क्वायरी करणं, त्यांच्यावर केसेस टाकणं असे प्रकार केले जात आहेत. त्याच्यामुळे आंदोलक आता वैतागले आहेत आणि ते म्हणतात की आम्ही आता पुन्हा आंदोलन करू. आमच्या जर जे दाखल केले गुन्हे जर मागे घेतले नाहीत तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असं ते सांगत आहेत. आणि त्या BJPचे जे काही नेते आहेत ते देखील आंदोलकांना बदनाम करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांची जी खासदार कंगना राणावत, म्हणजे ती फिल्म स्टार आहे, ती आता खासदार आहे, तिने देखील संसदेत आंदोलकांच्या विरोधात भाषण केलं आहे आणि बाहेर प्रेसमध्ये पत्रकार परिषदेत देखील आंदोलकांना बदनाम केलं आहे. ती काय म्हणाले ते आता या व्हिडिओमध्ये ऐका, तुम्हाला समजेल ती नक्की काय म्हणत होती. हमारे 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की. और हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं, माता पिता पर कभी बोझ बनकर नहीं रहे. और जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है. उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा. क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे. आता तुम्ही ऐकलंच असेल की कंगना राणावत काय म्हणाली आहे. ती म्हणाली आहे की मोदीजी हे 75 वर्ष झाले आहेत आणि त्यांची दिवंगत आई आहे, तिला या दोघांना देखील या आंदोलकांनी शिव्या दिलेल्या आहेत असं तिचं म्हणणं आहे आणि ती आंदोलकांना बदनाम करण्याच्या मागे लागले आहे. मला असं वाटतं की काही आंदोलक त्यात आंदोलनामध्ये दुष्प्रवृत्ती देखील घुसला होता आणि त्या लोकांनी आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि हे विद्यार्थ्यांनी शिव्या दिले नसून ते दुष्प्रवृत्तीचे लोक जे आंदोलनामध्ये घुसले होते त्यांनी त्या दिलेल्या असतील. आणि कंगनाजी, पोलिसांनी जो लाठीचार्ज केला तो तुम्हाला दिसला नाही का? त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत. आणि जे विद्यार्थी जखमी झाले, काठीला खिळे मारून जर त्या विद्यार्थ्यांवर आक्रमण केलं होतं ते तुम्हाला दिसलं नाही, त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्दही बोलत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही बोला ना, तुम्ही आंदोलकांना का बदनाम करताय असं माझं म्हणणं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले काही नेते देखील आता आंदोलकांना बदनाम करायला लागले आहेत. जे महाराष्ट्रातले BJPचे नेते आहेत ते देखील या आंदोलकांना बदनाम करत आहेत. मला असं वाटतं की म्हणून आमचं असं म्हणणं आहे, मोदींना सांगणं आहे की आंदोलकांना बदनाम करू नका. आंदोलकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. लाठीचार्जचे आदेश कोणी दिले होते याची चौकशी करा असं मला वाटतं आहे. तुम्ही उगाच विद्यार्थ्यांना बदनाम करून त्यांचं आंदोलन बदनाम करू नका. धन्यवाद मित्रांनो, मी आता तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.